आपण पाहणार आहोत सेक्शन 5 कंडिशन्स फॉर हिंदू मॅरेज. वैध हिंदू विवाहासाठीच्या अटी. कंडिशन्स फॉर व्हॅलिड हिंदू मॅरेज सेक्शन 5. तर त्यामध्ये पहिली कंडिशन आहे, नायदर पार्टी हॅव्हिंग स्पाउस लिव्हिंग ॲट द टाइम ऑफ मॅरेज. लग्न करत असताना त्या व्यक्तीला ऑलरेडी दुसरा जोडीदार किंवा ऑलरेडी त्याचं अगोदर लग्न झालेलं नसलं पाहिजे. तसं असेल तर ते लग्न अवैध होईल. सेकंड, इनकॅपेबल टू गिव्ह कन्सेंट ड्यू टू अनसाउंडनेस ऑफ माइंड. तर त्याची मेंटल कंडिशन खराब असेल, तर अनसाउंड माइंड असेल आणि त्या अनसाउंडनेस ऑफ माइंडमुळे तो लग्नासाठी सहमती देण्यास असमर्थ असेल तर ते सुद्धा लग्न इनव्हॅलिड आहे. त्यानंतर कॅपेबल टू गिव्ह कन्सेंट बट सफरिंग फ्रॉम मेंटल डिसऑर्डर. सेकंड कंडिशन काय आहे, तो कन्सेंट द्यायला, लग्नासाठी संमती द्यायला कॅपेबल आहे, परंतु त्याला मेंटल डिसऑर्डर आहे, त्याला मानसिक आजार आहेत. तर अशा कंडिशनमध्ये ते व्हॅलिड मॅरेज असणार नाही. तसेच तो अनफिट फॉर मॅरेज अँड प्रोक्रिएशन ऑफ चाइल्ड. तसेच तो कन्सेंट द्यायला कॅपेबल आहे, परंतु लग्न करण्यासाठी किंवा मुलांचं पुनरुत्पादन करण्यासाठी तो कॅपेबल नाही, तर ते लग्न व्हॅलिड होऊ शकत नाही. त्यानंतर अटॅक्स ऑफ इन्सॅनिटी, त्याला अवेडेपणाचे झटके येत आहेत, ते सुद्धा व्हॅलिड कंडिशन नाही हिंदू मॅरेजसाठी. त्यानंतर एज, व्हॅलिड हिंदू मॅरेजसाठी ब्राइडग्रूमचं एज 21 इयर्स, ब्राईडचं एज 18 इयर्स. म्हणजे नवऱ्या मुलाचं एज 21 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आणि नवरी मुलीचं एज 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. त्यानंतर नॉट विदिन प्रोहिबिटेड रिलेशनशिप. आपण डेफिनेशन क्लॉजमध्ये पाहिलं प्रोहिबिटेड रिलेशनशिप, तर त्यांचं रिलेशनशिप हे प्रोहिबिटेड डिग्रीमध्ये नसलं पाहिजे. आणि लास्टली नॉट सपिंडा ऑफ इच अदर, ते सपिंडा रिलेशनशिपमध्ये नसले पाहिजे. ह्या सर्व कंडिशन फुलफिल केल्या तर ते आहे व्हॅलिड मॅरेज. ते दिलेलं आहे